नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपस्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण कंबाईन प्रिलिम्ससाठी किंवा येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी ग्रुप सीची मेन्स आहे, ठीक आहे. कंबाईनची मेन्स आहे, कंबाईनची प्रिलिम्स आहे. तर येणाऱ्या अपकमिंग एक्झाममध्ये जे काही एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहेत काळकामवेगचे ते आपण आज बघणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे बघा, कंबाईन प्रिलिम्स 2022ला विचारलेला प्रश्न असा आहे, ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात करतात. म्हणजे ए आणि बीनं जर सोबत काम केलं तर ते काम 15 दिवसामध्ये पूर्ण होते. बी एकटा तेच काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो, तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला सर्वांना एक शॉर्टकट माहिती आहे, जर एकट्याचं दिलं, दोघांचं कंबाईन दिलं, एकट्याचं दिलं आणि एकट्याचं विचारलं तर एक शॉर्टकट सर्वांनाच माहिती आहे, वर दोघांचा गुणाकार करायचा आणि खाली दोघांची वजाबाकी करायची. बरोबर आहे. 20 मधून 15 गेले किती उरलात? 5 उरतात. 5 एक 5, पाऊणचूक 20, 15 गुणिले 4 म्हणजेच किती दिवस लागतील? 60 दिवस. म्हणून एकट्याला ते काम पूर्ण करण्यासाठी 60 दिवस लागतील. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर ए. हे झालं शॉर्टकट. पण हे शॉर्टकट एवढ्याच क्वेश्चन पुरतं लागू होतं. आपल्याला एक कन्सेप्ट शिकायच्या आणि त्या कन्सेप्टनं सर्व प्रश्न तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे. तर कन्सेप्टनं सॉल्व्ह करू बघा आपण. ए आणि बीनं काम केलं तर 15 दिवसात पूर्ण होते. एकट्या बीनं जर काम केलं तर 20 दिवसात पूर्ण होते. आणि विचारले की एकट्या एनं केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. तर मित्रांनो, आपल्याला काय काढायचं असतं? टोटल वर्क काढायचं असतं. टोटल वर्क म्हणजे काय असतं? तर हे 15 आणि 20 आहे, ह्या दोघांचा लसावी काढावा लागतो. आणि लसावी म्हणजे तुमचं काम असणार आहे, टोटल वर्क असणार आहे. आता ओरली लसावी कसा काढायचा? तर दोघांमध्ये मोठी संख्या बघायची. 15 आणि 20 मध्ये मोठं कोण आहे? 20 आहे. तर 20चा पहाडा पुढे म्हणत जायचं. 20च्या पहाड्यात एक अशी संख्या शोधायची ज्या 20ला 15 आणि 20 भाग गेला पाहिजे. तर 20च्या पहाड्यामध्ये एक संख्या आहे बघा 60. 20 त्रिक 60, 15 चूक 60, दोन्हीही भाग जाते. म्हणून तुमचा लसावी किती आलेला आहे? 60 आलेला आहे. लसावी 60 याचा अर्थ काळकाम वेग मध्ये तुमचं टोटल वर्क असणार आहे. मग आता ह्याच्यावरून काय काढायची? कार्यक्षमता काढायची. आणि कार्यक्षमता म्हणजे काय असतं? एका दिवसाचं काम असतं, त्याला इफिशियन्सी असं म्हणतो आपण. मग मला सांगा, ह्या 15ला कितीनं गुणल्यावर तुम्ही 60 येणार आहे? तर 15 चोक 60 असतं. म्हणून ए आणि बी ची एका दिवसाची कार्यक्षमता किती झाली? 4 झाली. त्याच पद्धतीनं 20ला मी कितीनं गुणल्यावर 60 येणार आहे? तर 20 त्रिक 60 असतं. म्हणून बी एका दिवसामध्ये 3 लाडू खाणार आहे. असे टोटल लाडू म्हणजेच हे काम असणार आहे आपलं किती? 60 आहे. मग आता मला सांगा, ए आणि बी ह्या दोघांची मिळून कार्यक्षमता 4 आहे. त्याच्यामध्ये एकट्या ए ची माहित नाही, एकट्या बी ची कार्यक्षमता 3 आहे. बरोबर आहे. तर 4च्या कार्यक्षमतेमधून जर 3 मायनस केलं म्हणजे 4 मधून जर 3 गेलं तर त्याच्यावरून ए ची कार्यक्षमता भेटली तुम्हाला. ए ची कार्यक्षमता 1 असणार आहे. मग आपल्याला वेळ विचारल्या तर मित्रांनो, वेळ कशी काढायची असते? तर जे काय टोटल वर्क आहे तर टोटल वर्कला त्यांच्या कार्यक्षमतेनं जर डिवाइड केलं तर तुम्हाला किती वेळ लागते ते तुम्हाला भेटतं. वेळ म्हणजे तुम्हाला काय काढायचे? डेज काढायचे. बरोबर आहे. ए किती दिवसात पूर्ण करतो? टोटल वर्क किती आहे? 60 आहे. कुणाला करायचे? एला करायचे. मग एची कार्यक्षमता किती आहे? 1 आहे. तर 60 भागिले 1 म्हणजेच एला किती दिवस लागतील? 60 दिवस. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 60. तर याही पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात. कंबाईन ग्रुप सी 2022च्या प्रिलिम्समध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे. तर हा फॉर्म्युलावर क्वेश्चन आहे. फॉर्म्युला आपला माहिती आहे तुम्हाला M1D1चा. M1D1 H1 डिवायडेड बाय W1 इक्वल्स टू M2D2 H2 डिवायडेड बाय W2. आता ह्याच्यातल्या ज्या व्हॅल्यू तुम्हाला दिल्या त्या व्हॅल्यू पुट करायच्या. M म्हणजे माणसं असणार, D म्हणजे दिवस, H म्हणजे काय असणार? तास असणार. किती माणसं होते सुरुवातीला? 10 माणसे, म्हणजे M1 ची व्हॅल्यू 10 असेल. किती दिवस लागत होते? 5 दिवसात पूर्ण करतात. तास किती दिवस म्हणजे किती तास? रोज 2 तास, म्हणून H1 ची व्हॅल्यू 2. पुढे बघा, 2 माणसे, M2 ची व्हॅल्यू 2, किती दिवस काम करायलेत ते विचारले तुम्हाला. D2 ची व्हॅल्यू माहित नाही. आणि रोज किती तास काम करायलेत? तर 5 तास काम करायलेत. बरोबर आहे. मग मला सांगा मित्रांनो, हे 5 आणि हे 5 कटलं, हे 2 आणि हे 2 कटलं, राहिलं काय? फक्त 10च राहिलं की सगळं कटलंय. म्हणजेच किती दिवस लागतील मित्रांनो? तर 10 दिवस लागतील. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 10, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते, म्हणजे ऑप्शन नंबर सी मध्ये आहे. तर कंबाईन प्रिलिम्स 2022च्या प्रिलिम्समध्ये विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, कळतंय मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न, MPSC CSAT 2022ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. बघा, ए आणि बी, ए न जर काम केलं तर 15 दिवसात काम होते मित्रांनो, आणि जर बी न काम केलं तर ते 10 दिवसामध्ये होते. काळकाम वेगचा कुठलाही प्रश्न आला मित्रांनो, तर पहिलं काम काय करायचं? टोटल वर्क काढून घ्यायचं. मग आता टोटल वर्क म्हणजे आपलं काय असतं? लसावी असतं, म्हणून तुम्हाला सांगितलेलं होतं. मग मला सांगा, 15 आणि 10 मध्ये मोठं कोण आहे? 15 आहे का नाही? मग ह्या 15 आणि 10 मध्ये जर 15 मोठा असेल तर 15च्या पहाड्यामध्ये एक अशी संख्या शोधा की ज्याला 10 ने बी भाग गेला पाहिजे आणि 15 ने भाग गेला पाहिजे. ठीक आहे.
तुम्ही लहान संख्या घेतली तरी चालते, मोठी घेतली तरी चालते. आता 15 आणि 10 ला भाग जाणारी संख्या 30 आहे, 60 आहे, कुठलंही घेतलं तरी चालते. ठीक आहे, आपण थोडी मोठी घेऊ, म्हणजे मी 60 घेऊन तुम्हाला आन्सर काढून दाखवतो. ठीक आहे, 30 घेतलं तरी आन्सर येईल. मग मला सांगा आता कार्यक्षमता काढावं लागते आपल्याला, बरोबर आहे. कार्यक्षमता म्हणजे काय असतं रे, एका दिवसाचं काम असतं, बरोबर आहे. मग मला सांगा 15 ला कितीनं गुणल्यावर 60 येतं, तर 15 चोक 60. 10 ला कितीनं गुणल्यावर 60 येतं, तर 10 सकस 60. म्हणजे ए ची एका दिवसाची कार्यक्षमता 4 झाली आणि बी ची एका दिवसाची कार्यक्षमता 6 झाली, बरोबर आहे. आता पुढे वाचा, दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली, परंतु 2 दिवसानंतर बी ला काम सोडावे लागले. म्हणजे काय मित्रांनो, तर ए आणि बी न मिळून सोबत किती दिवस काम केले, तर सोबत 2 दिवस काम केले मित्रांनो. किती दिवस काम केले, सोबत 2 दिवस. ह्यांची कार्यक्षमता म्हणजे काय, एका दिवसाचं काम असतं. मग मला सांगा, ए एका दिवसामध्ये किती लाडू खाते, 4. बी एका दिवसात किती लाडू खाते, 6. तर 4 आणि 6 किती, 10. म्हणजे एका दिवसामध्ये त्यांनी 10 युनिटचं काम करते. असं सोबत 2 दिवस केले, म्हणजे पहिल्या दिवशी 10 झाला असेल, दुसऱ्या दिवशी 10, तर 10 + 10 टोटल काम किती झालं, 20 झालं. 2 दिवसामध्ये 20 काम झालं. टोटल काम किती होतं मित्रांनो, 60 होतं का नाही. मग 60 मधून जर 20 गेलं तर अजून शिल्लक काम किती आहे, 40. हे शिल्लक काम आहे आपलं, समजतंय. मग आता 2 दिवसानंतर कोणतरी सोडून गेले, म्हणले कोण सोडून गेले, बीला काम सोडावं लागलं. म्हणजे जे शिल्लक काम आहे ते कोणाला एलाच करावं लागेल का नाही मित्रांनो. हे शिल्लक काम 40 आहे, कोणाला करावं लागेल, एला. ए एका दिवसात किती लाडू खाते, 4. त्याच्या कार्यक्षमतेनं डिवाइड करायचं, 40/4 म्हणजे आन्सर किती येईल, 10. तर हे शिल्लक काम करायला एला दिवस लागतील, शिल्लक काम पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे, शिल्लक काम पूर्ण करण्यास एला 10 दिवस लागतील. आपल्याला काय विचारले ते महत्वाचं आहे, शिल्लक काम पूर्ण करण्यास एला 10 दिवस लागतील. ठीक आहे, प्रश्नात काय विचारले, तर हे काम किती दिवसामध्ये पूर्ण झाले. तुम्हाला शिल्लक काम नाही विचारलं, पूर्ण काम किती दिवसात पूर्ण झालं. मग मला सांगा, जे शिल्लक काम होतं ते एनं 10 दिवसात पूर्ण केलं, आणि ए आणि बी ने मिळून सोबत सुरुवातीला किती दिवस काम केलं होतं, सोबत 2 दिवस केलं होतं, कारण 2 दिवसानंतर बी सोडून गेला होता. ते सुरुवातीचे 2 दिवस, तर हे 10 आणि हे 2, म्हणजे टोटल काम किती दिवसात पूर्ण झालं, 12 दिवसात. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल मित्रांनो 12 दिवस, जे तुम्हाला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसते. ठीक आहे, तर राज्यसेवेच्या 2022च्या प्रिलिम्समध्ये विचारलेला प्रश्न आहे. 2.5 मार्काचा प्रिलिम्सचा पेपर असतो. ठीक आहे, म्हणजे 2.5 मार्काला क्वेश्चन असतो मित्रांनो सीसॅट मध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा, खूप सोपा प्रश्न होता. नेक्स्ट, टॅक्स असिस्टंट मेन्स 2021 ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. 4 पुरुष किंवा 6 स्त्रिया एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे, मी एक तुम्हाला ट्रिक सांगतो मित्रांनो या प्रश्नाची. पुरुषांच्या खाली पुरुषांची संख्या लिहायची आणि स्त्रियांच्या खाली स्त्रियांची संख्या लिहायची. किती पुरुष आहेत मित्रांनो, 4 पुरुष आहेत. किती स्त्री आहेत, 6 स्त्री आहेत, बरोबर आहे. आणि जे दिवस लागले ते लिहून टाका. किती दिवस लागत होते त्यांना, 20 दिवस लागत होते. या सगळ्यांचा गुणाकार करायचा, ते तुमचं टोटल वर्क असेल. 4 पुरुष 6 स्त्रिया, किती दिवस, 20 दिवस. हे एवढं काम झालं. आता हे काम कुणाला करायचंय, तर 2 पुरुष, पुरुषांच्या खाली पुरुषांची संख्या लिहा, आणि किती स्त्रिया, 9 स्त्रिया. तर खाली काय करायचं, छेदामध्ये हे क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करायचं, पुरुष आणि स्त्रिया, आणि त्यांची बेरीज करून लिहायचं. 4 गुणिले 9 किती मित्रांनो, 36, प्लस 2 गुणिले 6 किती, 12. आता ह्यांची बेरीज करा. चला, 4 गुणिले 6 गुणिले 20 भागिले 36 आणि 12 किती रे, 6 2 8 3 आणि 4 48 आलं. आता सॉल्व करा. बघा, 6 1 6 6 8 48, 4 1 4 4 5 20, बरोबर आहे. 2 पुरुष आणि 9 स्त्रिया. ठीक आहे, बघा, 4 पुरुष 6 स्त्रिया 20 दिवसात पूर्ण करतात. 4 6 20. खाली काय विचारले, तर 2 पुरुष व 9 स्त्रिया मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. ठीक आहे, तर 9 किती पुरुष आहेत मित्रांनो, बघा, 2 पुरुष आणि 9 स्त्रिया. ठीक आहे, 4 9 36, 6 2 12, 6 2 8 3 आणि 1 4, बरोबर आहे. कॅन्सल जर केला आपण, 6 1 6 6 8 48, 4 1 4 4 2 8 येईल. ठीक आहे, हां, 6 8 48, बघा, 6 1 6 6 8 48, 4 1 4 4 2 8. राहिलं काय मित्रांनो, 20/2. तर 20/2 म्हणजे किती दिवस लागतील, 10 दिवस लागतील. किती दिवस, 10 दिवस. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल मित्रांनो 10 दिवस, जे तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते. ठीक आहे, तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट, टेक्निकल असिस्टंट मेन्स 2021 ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. बघा, जे काम संजू 45 दिवसात करतो, म्हणजे संजूनं जर काम केलं तर ते काम 45 दिवसात होते, आणि तेच काम जर राजूनं केलं मित्रांनो, तर ते काम राजूला पूर्ण करायला 30 दिवस लागतात. मग दोघांनी मिळून सोबत केलं तर किती दिवसात होईल. मग आता दोघांचं शॉर्टकट तुम्हाला माहिती आहे, एकट्याचं दिलं आणि दोघांचं विचारलं तर वरी दोघांचा गुणाकार करायचा आणि खाली दोघांची बेरीज करायची, दोघांचं जर विचारलं असतं तर. ही शॉर्टकट सगळ्यांनाच माहिती आहे. मग मला सांगा, 45 गुणिले 30 आणि खाली दोघांची बेरीज, 5 आणि 0 5, 4 आणि 3 7, 75. 15 ने कॅन्सल होईल मित्रांनो, 15 5 75, 15 2 30, बरोबर आहे. 5 1 5, 5 9 45, आणि 9 गुणिले 2 किती दिवस लागतील, 18 दिवस लागतील. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 18 दिवस. परंतु मित्रांनो, आपण हा प्रश्न शॉर्टकट तर आहेच, पण आपल्या कन्सेप्टनं सॉल्व्ह करूया.
टोटल वर्क काढून घ्यायचं. टोटल वर्क म्हणजे लसावी असतो म्हणून सांगितलं होतं. 45 आणि 30 ह्या दोघांना भाग जाणारी एक संख्या मित्रांनो 90 आहे. म्हणजे आपलं टोटल वर्क 90 झालं. मग आपण कार्यक्षमता काढून घेतो. बरोबर आहे. कार्यक्षमता म्हणजे काय असतं रे? एका दिवसाचं काम असतं का नाही. मग मला सांगा 45ला कितीनं गुणल्यावर 90 येतं? तर 45 दोन्ही 90 असतं. 30ला कितीनं गुणल्यावर 90 येतं मित्रांनो? 30 त्रिक 90 असतं. बरोबर आहे. मग आता मला सांगा हे 90 लाडू खायचं काम आहे. कुणाला करायचे? दोघाला करायचे, संजू आणि राजूला. संजू एका दिवसामध्ये 2 लाडू खाते आणि राजू एका दिवसात 3 लाडू खाते. तर असे 90 लाडू खायला 2 आणि 3 किती? 5च्या कार्यक्षमतेने किती दिवस लागतील दोघांना? तर 5 एक 5, 4 उरले 40 झाले, 5 8 40. म्हणजे दोघाला किती दिवस लागतील? 18 दिवस. तेच आन्सर आलं. ठीक आहे. तर हे कन्सेप्ट आहे मित्रांनो. ह्या फॉर्म्युला वगैरे ठीक आहे, एवढ्या पुरतच लागू होतं. पण ही जी कन्सेप्ट आहे लसावीची, ही कसलाही क्वेश्चन विचारला तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, टॅक्स असिस्टंट मेन्स 2021लाच विचारलेला प्रश्न आहे. जे काम राजू 60 दिवसात करतो. ठीक आहे. राजूनं केलं तर 60 दिवसात होतंय आणि संजूनं केलं तर 40 दिवसात होते. ठीक आहे. तर दोघांनी किती दिवसात पूर्ण करतील असं विचारलंय. शॉर्टकट मग आताच बघितलं होतं. 60 गुणिले 40 आणि दोघांची बेरीज खाली 60 आणि 40 100. 0 0 0 0 कटला. 6 गुणिले 4 किती दिवस लागतील? 24 दिवस. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 24. आपण आपल्या ट्रिक्सनं करू. 60 आणि 40 भाग जाणारी संख्या मित्रांनो 120 आहे. हे आपलं टोटल वर्क झालं. मग मला सांगा कार्यक्षमता काढावी लागते. ठीक आहे. तर 60ला कितीनं गुणल्यावर 120 येईल? तर 60ला 2नं गुणल्यावर 120 येतं. आणि 40ला कितीनं गुणल्यावर 120 येईल? तर 40ला 3नं गुणल्यावर 120 येतं. म्हणजे राजू एका दिवसात 2 लाडू खातो आणि संजू एका दिवसात 3 लाडू खातो. म्हणजे ही तर कार्यक्षमता झाली त्यांची. टोटल काम आहे 120 युनिटचं काम आहे. कुणाला करायचे? राजू आणि संजू दोघाला मिळून करायचे. राजू एका दिवसामध्ये 2 युनिटचं काम करतो, संजू एका दिवसामध्ये 3 युनिटचं काम करतो. तर असं टोटल 120 युनिटचं काम 2 आणि 3 5च्या कार्यक्षमतेने किती दिवस लागतील? बरोबर आहे. तर 5 दुनी 10, 2 उरले 20 झाले, 5 24, म्हणून दोघाला 24 दिवस लागतील. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 24, जे तुम्हाला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसते. ठीक आहे. टॅक्स असिस्टंट मेन्स 2021ला विचारलेला प्रश्न आहे. पुढला प्रश्न आहे मित्रांनो, टेक्निकल असिस्टंट मेन्स 2021ला विचारलेला. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे. MDIच्या फॉर्म्युल्यावर आहे मित्रांनो. फॉर्म्युला काय आहे आपला? M1 D1 H1 डिवायडेड बाय W1 इक्वल्स टू काय असतं? M2 D2 H2 डिवायडेड बाय W2. W म्हणजे वर्क किंवा वेजेस. वेजेस म्हणजेच पैसे मित्रांनो. जे दिले तेवढंच घ्यायचं. 14 मजूर होते म्हणजे M1 ची व्हॅल्यू 14. 6 तास काम करायलेत आणि 21 खेळणी बनवलेत. हे Wचं आहे, काम आहे. ते 21 खेळणी बनवायचं काम आहे. ठीक आहे. पुढे काय म्हटलंय? 8 मजूर रोज 7 तास काम करून किती खेळणी बनवतील? खेळणी काढायच्यात मित्रांनो. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय काढायचे? तर Wचं व्हॅल्यू काढायचे. ठीक आहे. Wची व्हॅल्यू काढायची मित्रांनो. चला पुढे जाऊ आपण. जर सॉल्व्ह केलं काय येईल बघा. 7 जर कॅन्सल केलं मित्रांनो तर 7 दुनी 14, 7 त्रिक 21, 3 1 3, 3 दुनी 6. बरोबर आहे. काय राहिलं? 2 गुणिले 2 4 आलं. 4 इज इक्वल्स टू 8 गुणिले 7 भागिले W2. 4 1 4, 4 दुनी 8 आणि 2 गुणिले 7 किती? 14. म्हणजेच किती खेळणी बनवतील मित्रांनो? 14. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 14, जे तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते. ठीक आहे. सोपा आहे M1 D1. ठीक आहे. महत्वाचा फॉर्म्युला मित्रांनो MDH मसाले म्हणून लक्षात ठेवा. या कन्सेप्टवर हमखास एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो. पुढे आहे कंबाईन प्रिलिम्स 2021ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. नेहा एक काम 6 दिवसामध्ये पूर्ण करते. ठीक आहे. नेहानं जर काम केलं तर 6 दिवसात पूर्ण होतंय आणि रेखानं जर काम केलं मित्रांनो तर ते काम किती दिवसात पूर्ण होतंय? 18 दिवसात पूर्ण होतंय. जर त्या दोघींनी एकत्र काम केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? मग आपल्याला माहिती आहे शॉर्टकट 6 गुणिले 18 आणि खाली दोघींची बेरीज 18 आणि 6 किती? 24. 6 1 6, 6 चोक 24. किती दिवस लागतील? 18 भागिले 4, 4 चोक 16, 2 उरले 20 झाले, 4 पंचे 20, म्हणजे 4.5 दिवस लागतील. या प्रश्नाचा आन्सर 4.5 दिवस, जे तुम्हाला ऑप्शन नंबर ए मध्ये दिसते. आपण आपल्या पद्धतीनं सॉल्व्ह करू. ठीक आहे. बघा नेहाला किती दिवस? 6 दिवस आणि रेखाला किती दिवस लागलेत? 18 दिवस. मग ह्यांचं काय काढायचा? टोटल वर्क म्हणजे लसावी. 6 आणि 18ला भाग जाणारी संख्या 18 इथंच आहे. मग ह्यांची कार्यक्षमता काढावी लागेल मित्रांनो. बरोबर आहे. कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी म्हणजे एका दिवसाचं काम असतं. 6ला कितीनं गुणल्यावर 18 येतं? 6 त्रिक 18. 18ला कितीनं गुणल्यावर 18 येईल? 1 दोघींची कार्यक्षमता 3 आणि 1 4. 18 युनिटचं काम 4च्या कार्यक्षमतेने केलं किती दिवस लागतील? तर 4 चोक 16, 2 उरले 20 झाले, 4 पंचे 20. किती दिवस लागतील? तर 4.5 दिवस लागतील. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 4.5 दिवस, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, MPSC CSAT 2021ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो.
400 माणसे एका दिवसात 9 तास काम करून त्या कामाचा 1/4 भाग 10 दिवसात पूर्ण करतात. तोच फॉर्म्युला आहे मित्रांनो, M1D1 H1 डिवायडेड बाय W1 इक्वल्स टू M2D2 H2 डिवायडेड बाय W2. बरोबर आहे. किती माणसं होते रे? 400 माणसं होते मित्रांनो. 9 तास काम करायलेत आणि 10 दिवसात काम पूर्ण करायलेत. किती काम आहे? 1/4 काम आहे. बरोबर आहे. बघा पुन्हा 4 पैकी 1 लाडू खाल्ला म्हणजे शिल्लक किती राहिले मित्रांनो? अजून 3/4 राहिले, शिल्लक राहिलं. तर दर दिवशी त्याच गतीने 8 तास काम करणारी किती अतिरिक्त माणसे, आधी माणसं तर काढून घेऊ, माहित नाहीत, एक्स माणसं, ठीक आहे. 8 तास काम करायलेत, बरोबर आहे. उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करतील. उरलेलं काम किती आहे? 3/4 आहे. हे चार कटलं मित्रांनो. अजून काय कटते बघा, हा 0 कटला, हा 0 कटला, बरोबर आहे. 8 1 8, 8 पंचे 40, हे 50 आलं. आता जर लिहून घेतलं तर 50 गुणिले 9 छेदामध्ये 1 इक्वल्स टू, इथं काय राहिले? x गुणिले 2 भागिले 3. याला जर कॅन्सल केलं तर 2 न 25 टाइम जाईल मित्रांनो, बरोबर आहे. मग राहिलं काय आता बघा, 25 9 225, 225 इकडे गुणाकारामध्ये 3 येतील इक्वल्स टू x. याला जर सॉल्व्ह केलं तर 3 5 15, हातचा 1 आला, 3 2 6, 6 1 7 आणि 3 2 6, म्हणून x ची व्हॅल्यू किती आली? 675 आली. बरोबर आहे. किती आले x ची व्हॅल्यू मित्रांनो? 675 x ची व्हॅल्यू आली. ठीक आहे. आपल्याला ऑप्शनमध्ये लगेच 675 दिसतंय आणि आपण टिक करतो आणि पुन्हा बाहेर आल्यावर कळतंय की आपण गडबड केली, कारण आपण प्रश्नच नीट वाचला नाही. प्रश्नात काय विचारले तुम्हाला ते महत्वाचं आहे. किती अतिरिक्त माणसे म्हणलंय. सुरुवातीला 400 माणसं लागत होती मित्रांनो, आता किती लागलेत? 675 लागलेत. मग किती एक्स्ट्रा लागलेत? वजाबाकी करावं लागेल. म्हणून 675 मधून 400 मायनस करा. 5तून 0 गेला 5, 7तून 0 गेला 7, 6तून 4 गेला 2, म्हणून किती अतिरिक्त माणसे लागतील? तर 275 अतिरिक्त माणसे लागतील. म्हणून या प्रश्नाचा आन्सर 275 असेल, 675 नाही. नीट काय प्रश्न विचारला, शेवटची लाईन घाई गडबड करायची नाही एक्झाममध्ये. घाई गडबड केली की मग एक्झाममध्ये वांदे होतात. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 275, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. राज्यसेवेला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, कंबाईन प्रिलिम्स 2020 ला विचारला. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. फॉर्म्युला 14 M1D1 इक्वल्स टू M2D2. कन्सेप्ट MDH मसाले. किती माणसं म्हणजे किती मजूर? 5 मजुरांना 12 दिवस लागलेत मित्रांनो. तर 15 मजुरांना किती दिवस लागतील? किती साधा आहे. 5 1 5, 5 त्रिक 15, 3 1 3, 3 चौक 12. तर किती दिवस लागतील मित्रांनो? 4 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 4 दिवस. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 4 दिवस, जे तुम्हाला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसते. मित्रांनो कन्सेप्टचा क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा? 5 मजुरांना किती दिवस लागलेत? 12 दिवस लागलेत. तर 15 मजुरांना किती दिवस लागतील? कन्सेप्ट जर तुम्हाला कळली तर याला फॉर्म्युला बिर्म्युला बी वापरायची गरज नाही. 5 मजुरांना 12 दिवस तर 15 मजुरांना किती दिवस? मजूर किती पटीनं वाढले रे मित्रांनो? 5 होते, 15 मजूर झाले. ही मजूर आहेत ना, हे मजूर आहेत आणि हे काय? त्यांचे लागणारे दिवस आहेत. बरोबर आहे. मग मला सांगा, 5 मजूर होते, 15 झाले, मजूर 3 पटीनं वाढले. जर मजूर 3 पटीनं वाढले, मजूर वाढले, याचा अर्थ कार्यक्षमता वाढली का नाही मित्रांनो? जर कार्यक्षमता वाढली तर तेवढ्या पटीनं दिवस काय लागतील? कमी लागतील का नाही? जर मजूर 3 पटीनं वाढले असतील तर दिवस 3 पटीनं कमी लागतील. कमी लागतील याचा अर्थ काय? 12/3 म्हणजेच किती दिवस लागतील? 4च दिवस लागतील. तर याही कन्सेप्टनं तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. पण जर अवघड जात असेल कन्सेप्ट तर हे साधा सिंपल फॉर्म्युला आहे, M1D1 मध्ये पुट केलं तरी बी आन्सर येऊन जाते. ठीक आहे. कंबाईन प्रिलिम्स 2020 ला विचारलेला प्रश्न होता. नेक्स्ट प्रश्न आहे, टॅक्स असिस्टंट प्रिलिम्सला विचारला. आजचे सर्व प्रश्न एक्झाम मध्येच विचारले आहेत मित्रांनो. ठीक आहे. सगळ्या कंबाईन प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, राज्यसेवा असेल. ठीक आहे. आपण विचारलेलेच प्रश्न घेतलेले आहेत सगळे. चला, ए ला 2 नळ आहेत, ए आणि बी स्वतंत्रपणे चालू केल्यास 1 टाकी किंवा हौद आहे, 1 हौद 36 तासात भरतात आणि जो बी नळ आहे तो 45 तासामध्ये हौद भरतो. जर दोन्ही नळ एकदाच सुरू केले तर तो हौद किती वेळात पूर्ण भरेल? मित्रांनो हा सुद्धा प्रश्न कायम एकसारखाच आहे, फक्त नळ आणि टाकी आहे. दोन्ही भरणारे आहेत तर प्लसच इफिशियन्सी येणार आहे. मग सेपरेट दिल्याने दोन्ही एकदाच नळ चालू केले तर आपल्याला माहिती आहे एला 10 दिवस, बीला 20 दिवस, दोघांना किती दिवस? काय शॉर्टकट, वरी दोघांचा गुणाकार आणि खाली दोघांची बेरीज. त्याच पद्धतीने ह्याचं पण असणार आहे. 6 आणि 5 11, हातचा आला 1 5 आणि 3 8 81. बरोबर आहे. 9 5 45, 9 9 81, 9 1 9, 9 चौक 36. किती तास लागतील दोघांना? तर 4 5 20 तास. तासामध्ये आहे, म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 20 तास, जे तुम्हाला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसते. बरोबर आहे. हाच प्रश्न तुम्ही कशाने सॉल्व्ह करू शकता? आपल्या लसावीच्या मेथडनं. बरोबर आहे. ह्याला 36 तास लागलेत आणि हा जो बी नळ आहे त्याला 45 तास लागलेत.
दोघांना भाग जाणारी संख्या 180 आहे मित्रांनो. ही टोटल कॅपॅसिटी झाली आता. ठीक आहे, टोटल वर्क नाही, टोटल कॅपॅसिटी असेल. हौद टँक त्याची कॅपॅसिटी असते. मग कार्यक्षमता किती येईल? कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी. बरोबर आहे. म्हणजे काय, एका तासामध्ये किती टँक भरणार आहे? पूर्ण 180 लिटरचा टँक हौद भरायला याला 36 तास लागले. तर एका तासात किती भरेल? तर 5 लिटर भरेल एका तासामध्ये. असा टोटल 180 लिटर भरायला 36 तास लागतील. ठीक आहे. तसं 45ला कितीनं गुणल्यावर 180 येईल? तर 45ला 4 गुणल्यावर 180 येतं मित्रांनो. बरोबर आहे. मग मला सांगा टोटल कॅपॅसिटी किती होती? 180. दोन्ही नळ चालू करायचे आहेत. ए नळ 5 भरतो एका तासामध्ये 5 लिटर आणि बी एका तासामध्ये 4 लिटर भरतो. तर 5 आणि 4 9 लिटर टँक भरला जातो एका तासामध्ये. टोटल 180 लिटरचा टँक किंवा हौद ठीक आहे भरायला किती वेळ लागेल? तर 9 1 9 9 2 18 म्हणजे किती तास लागतील? 20 तास लागतील. तर आपल्याही कन्सेप्टनं प्रश्न सॉल्व्ह केला तरी पण सोपा जाईल, अवघड काहीच नाही. ठीक आहे. पुढे जाऊ मित्रांनो. कंबाईन ग्रुप सी प्रिलिम्स 2018ला विचारलेला प्रश्न आहे. 20 मजूर रोज 6 तास काम करून M1 D1चा फॉर्म्युला आहे मित्रांनो. M1 D1 H1 इक्वल्स टू काय? M2 D2 H2. ह्याच्यातल्या ज्या व्हॅल्यू दिल्या त्याच घ्यायच्या. 20 मजूर आहेत. M1 ची व्हॅल्यू 20 आहे. रोज 6 तास काम करायलेत आणि 15 दिवसात काम पूर्ण करायलेत. तर विचारले 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसामध्ये पूर्ण करतील? D2 ची व्हॅल्यू माहित नाही काढायच्या. बरोबर आहे मित्रांनो. हो काही 15 15 कटलं. राहिलं काय रे? 20 गुणिले 6 भागिले इकडे 8 इकडे भागाकारात येणार इक्वल्स टू D2. ठीक आहे. 4 न कट करू. 4 दुनी 8 4 पंचे 20 बेत्रिक 6 5 गुणिले 3 किती येईल? 15. म्हणजे किती दिवस लागतील? तर 15 दिवस लागतील. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 15, जे तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते. ठीक आहे. कंबाईन ग्रुप सीच्या प्रिलिम्समध्ये 2018च्या विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. येणाऱ्या अपकमिंग कंबाईनच्या प्रिलिम्समध्ये तुम्हाला नक्कीच ह्या प्रश्नांचा फायदा होईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे टॅक्स असिस्टंट मेन्स 2019ला विचारलेला प्रश्न आहे. 7 व्यक्ती रोज 9 तासाप्रमाणे काम करीत असल्यात त्याच पद्धतीचा फॉर्म्युला मित्रांनो. M1 D1 H1 इक्वल्स टू काय? M2 D2 H2. जे दिले तेच पुट करा. किती व्यक्ती आहेत? 7 व्यक्ती आहेत मित्रांनो. 9 तासानं काम करालेत 9 तासाप्रमाणे आणि किती दिवसात? 64 दिवसात पूर्ण करालेत. तर तेच काम 6 व्यक्ती रोज 7 तास याप्रमाणे करीत असल्यास किती दिवसात पूर्ण करतील? D2 ची व्हॅल्यू काढायची मित्रांनो. बरोबर आहे. मला सांगा हे 7 आणि हे 7 कॅन्सल झालं. ठीक आहे. इकडे काय राहिलं? 9 गुणिले 64 इकडे 6 इकडे भागाकारात येणार इक्वल्स टू D2. 3 न कॅन्सल होईल. 3 दुनी 6 3 त्रिक 9 2 न कॅन्सल होईल. बेत्रिक 6 बेदोनी 4 राहिलं काय? 3 गुणिले 32 3 गुणिले 32 इक्वल्स टू D2. 3 दुनी 6 3 त्रिक 9 म्हणजेच किती दिवस लागतील मित्रांनो? तर 96 दिवस लागतील. किती दिवस? 96 दिवस. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 96, जे तुम्हाला ऑप्शन नंबर ए मध्ये दिसते. कुठे दिसते? ऑप्शन नंबर ए मध्ये. टॅक्स असिस्टंट मेन्स 2019ला विचारलेला प्रश्न होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण याच पद्धतीनं जे काही महत्त्वाचे प्रश्न होते सर्वच्या सर्व प्रश्न एक्झामच्या प्री असेल, मेन्स असेल, राज्यसेवेची प्रिलिम्स असेल, सर्व विचारलेलेच प्रश्न आहेत. येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडला असेल तर तुमच्या विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करा. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्ले स्टोअरवर आपलं एक ध्येय अकॅडमी म्हणून ॲप आहे मित्रांनो. तर त्या ध्येय अकॅडमी ॲप प्लॅटफॉर्मवर आपली सध्या ऑनलाईन बॅच चालू आहे. ठीक आहे. गणित बुद्धिमत्तेची एकदम मिनिमम प्राईजमध्ये 199 रुपयामध्ये बॅच आहे मित्रांनो. ठीक आहे. तर ते तुम्ही प्ले स्टोअरमधून ॲप इन्स्टॉल करा आणि त्या बॅचचा तुम्ही लाभ घ्या. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला नक्कीच त्या बॅचचा फायदा होईल. ठीक आहे. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.